नमस्कार, स्वागत आहे क्रिकेट रसिका हो आपलं. आज नक्कीच क्रिकेटची रंगारंग दुनिया घेऊन आलेली आहे आपल्याला जळगावला. जळगाव नक्कीच उत्तर महाराष्ट्रातील जर बघितलं तर एक महत्त्वाचं शहर, बट अनेक गोष्टींसाठी मात्र जळगाव चर्चेत राहतं. मग जर बघितलं तर जळगावची केळी असू द्या, त्याचबरोबरीने जर बघितलं तर इथली संस्कृती जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय जो मात्र शिवशक्ती फैजपूर या संघाने घेतलाय. तर चला विनंती आहे दोन्ही संघांना की मॅच मात्र लवकरात लवकर ऑन करायचा आहे आणि क्षेत्ररक्षण मात्र लावून घ्यायचं आहे. आपण लाईव्ह विजनवर देखील जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले आहेत त्यांचं देखील मात्र हार्दिक स्वागत राहील. सकाळच्या सत्रात आपण बघतो एक रोमांचक सामना. याआधी मात्र आपण बघितला लास्ट बॉल थ्रिलर, लास्ट ओव्हर थ्रिलर आणि ज्यारित्या तिथे शेवटच्या चेंडूवरती ऐन मौक्याच्या क्षणी शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी बाजी मारली, ती तर मात्र जबरदस्तच होती. तर चला मॅचच्या दिशेने वळूयात आपण. दोन्ही संघांना विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आणि बघा दोन्हीही टीम्स एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. तब्बल 40 मिनिटं तुम्हाला तुमचा 10 षटकांचा कोटा हाताळण्यासाठी दिली आहे. अर्थात 40व्या मिनिटाला तुमचं शेवटचं षटक सुरूच पाहिजे. जर 40व्या मिनिटाला तुमचं शेवटचं षटक सुरू नसलं तर निर्धारित उर्वरित षटकांसाठी तुम्हाला एक खेळाडू 38च्या बाहेर कमी मिळेल. याकडे मात्र आपण लक्ष ठेवायचं आहे. आणि तेच जर 50 मिनिटं झालं, 60 मिनिटं झालं तर अजून कपात यामध्ये करण्यात येईल. त्याची पुरेपूर मुभा तिथे मात्र आयोजन समितीकडनं पंचांना देण्यात आली आहे. तर या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. 40 मिनिटात शेवटचं षटक सुरूच झालं पाहिजे. तर चला तर मग काय वळूयात मॅचच्या दिशेने. एकीकडे जर बघितलं तर शिवशक्ती फैजपूर, मुकेश भाऊ बोरसे ग्रामीण भागातील मात्र हे खेळाडू आणि सातत्याने यांच्या नावाची चर्चा मात्र राहिली आहे संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा खानदेश प्रदेशामध्ये. नुकतीच जे आपण छत्रपती संभाजीनगरला ATC टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप बघितली, तिथे देखील ॲज अ आयकॉन म्हणून आले होते. यावेळेस मात्र उडवला इरफान यांच्या बॅटमधनं मोठा फटका. आणि यावेळेस जर बघितला तर क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम दी बॉडी, रेंज पासनं दूर ठेवला. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना हाय स्कोरिंग मैदान राहिलंय या सीझनच्या सुरुवातीलाच हे GS ग्राउंडचं मैदान. कारण की पहिल्याच मॅचमध्ये एवढा मोठा स्कोर दोन्ही धावात जो मात्र बनला, म्हणजे ऑलमोस्ट 250 पेक्षा जास्त धावा या पहिल्याच मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि त्यातल्या त्या दुसऱ्या मॅचची सुरुवात देखील एवढी दमदार झाली आहे. रन संख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर सध्याच्या घडला 12 रन. 2 षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉटही आलेत. चांगली कामगिरी इकडे मात्र फलंदाजांनी केली आतापर्यंत. इरफान यांच्या माध्यमातून जे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल याही वेळेस स्विंग अँड मिस. मागे मात्र तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक पूर्ण होत आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. आणि पहिल्या षटकाच्या अखेरेस आपण बघू शकतो धावसंख्या झाली आहे 12 रन. 1 ओव्हर 12 रन बिनगडी बाद टीम काझी स्टार्स. अनेक मान्यवरांचं आपण या स्पर्धेसाठी बघतोय की सहकार्य लाभलेलं आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर अर्थात स्माइलिंग नीचचे सर्वा डॉक्टर मनीषजी चौधरी सर यांचा देखील आम्ही धन्यवाद मानतो. त्याचबरोबरीने जर बघितलं तर खोंडे बंधू ज्वेलर्सचे सर्वा आदरणीय खोंडे साहेब यांचा देखील आम्ही धन्यवाद मानतो समस्त श्री क्रिकेट क्लबच्या वतीने. त्याचबरोबरीने या स्पर्धेचे ट्रॉफी स्पॉन्सर्स जे आहेत बेकर्स पॉईंट यांचं देखील धन्यवाद राहील, जे सहकार्य त्यांनी या स्पर्धेला दिलेलं आहे. त्याचबरोबरीने मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्यासाठी जर बघितलं तर आपल्या माणसाची दुकान अर्थात महालक्ष्मी मोबाईल्स वाल्मिक भाऊ पाटील यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतो की जे सहकार्य त्यांनी या स्पर्धेला दिलं आहे त्यासाठी. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. गोलंदाजी मार्कवर धीरज कोलते पुढच्या षटकात मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला RF. हलक्या हातांनी यावेळेस मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न आहे. धावस्वरूपी जर बघितला तर 1 धाव मात्र इकडे येताना पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीमध्ये बेस्ट देण्याचा इकडे प्रयत्न केलाय श्री क्रिकेट क्लबने. मग तुम्ही मैदान बघून घ्या, त्यातल्या त्यात जर बघितलं तर चांगले पंच, त्यातल्या त्यात एवढं चांगलं लाईव्ह आणि आकर्षक T-शर्ट्स ज्या मात्र खास लक्ष वेधून घेतात आहे प्रत्येकाचं. कारण की जनरली आपण बघतो व्यावसायिक गटाची टुर्नामेंट असली, ओपनची टुर्नामेंट असली की एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढं दमदार आयोजन नियोजन पाहायला मिळत नाही. बट श्री क्रिकेट क्लबचा एकच मानस, एकच धाडस इकडे राहिलाय की द्यायचंय तर बेस्टच द्यायचंय. आणि त्यासाठी मात्र कौतुक करावं लागेल संपूर्ण श्री क्रिकेट क्लबच्या आयोजन समितीचा. रन संख्या 13 रन.
यावेळेस जर बघितला तर बॅकफुटवरनं खेळण्याचा प्रयत्न आहे. गॅप आहे मागे, क्षेत्ररक्षक आले चेंडू जवळ आणि जोपर्यंत चेंडूला अडवतात आहे मोईन तोपर्यंत एक धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळते. मोईन देखील आज मात्र दाखल झालेले आहेत जळगावमध्ये आणि याही खेळाडूची गेल्या काही काळात जर बघितलं ना फार चर्चा राहिलेली आहे. नुकतीच जी मालेगावला आपण वीर एकलव्य चषकची स्पर्धा बघितली तिथे जी बॅटिंग केली होती शेवटच्या दिवशी तिचे चर्चे सध्याच्या घडीला मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. याही वेळेस हलक्या हाताने बॅकफुटरनं खेळण्याचा प्रयत्न आहे. दिशा दाखवली आहे तिकडे मात्र खेळाडू आहेत आणि जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाते तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी एक धाव इकडे मात्र चोरली गेलेली आहे. लाईव्ह विजनच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा जी आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आणि सकाळच्या सत्रात आपण बघतोय प्रेक्षक जर बघितलं तर पुरेपूर आपली स्मार्ट टीव्ही असो आपला मोबाईल असो ऑन करून बसलेत. काही शाळेत आहे, काही कॉलेजमध्ये आहे, काही ऑफिसमध्ये आहे, काही जर बघितलं तर आपल्या शेतातले कामं करताय. पण प्रत्येकाचा प्रयत्न आहे काही का होईना आपल्याला श्री चषकवर नजर ठेवायचीच आहे. 2 मिनिट का होईना बट यूट्यूब तर खोलूयात. काय स्कोर झालाय, कोणता सुपरस्टार आज आलाय, कसं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, कोणत्या खेळाडूने किती धावा बनवल्या, कोणत्या खेळाडूने किती विकेट घेतल्या, हा मात्र प्रत्येकाचा मानस आहे जाणून घेण्याचा. आणि त्यातल्या त्यात लाईव्ह विजन देखील मात्र एवढं सुंदर लाईव्ह टेलिकास्ट सध्याच्या घडीला करतंय. यावेळेस ॲज स्ट्रेट ॲज ॲरो समोरच्या दिशेने सरळ डाऊन दी ग्राउंड सीमारेषा पार तांबडा पांढरा रस्सा झणझणीत आणि इरफानच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळालाय खणखणीत सिक्सर. फुलल यांचा बॉल आमंत्रण दिलं आणि याआधी देखील आपण बघितलं की इरफान यांच्या बॅटमधनं बॅटचा फेस ओपन करून समोरच्या दिशेने मात्र खाशी चांगले फटके आलेत. लॉफ्ट केलं होतं बॉलला हवेमध्ये आणि रन संख्या देखील मात्र इकडे वाढतेत. याआधीचा सामना आपण बघितला शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाने जिंकला. संघाचे संघमालक सचिनजी मराठे त्याचबरोबर चिंटू मामा कदम यांना देखील शुभेच्छा असतील. ऑलमोस्ट शेवटच्या बॉलवर लास्ट बॉल थ्रिलर 1 रनने तिकडे मॅच जिंकलाय. याही वेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता इथे मात्र काही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त आयोजन नियोजन सोपं नाहीये बघा. 18 संघांची डे नाईटची स्पर्धा भरवणं ही काही छोटी मोठी गोष्ट नाहीये बट ते करून दाखवलं इकडे श्री क्रिकेट जळगावने तर त्यासाठी मात्र त्यांचं विशेष कौतुक. शेवटचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने देखील खेळला. इकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचता बट चेंडू काय सुर 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 करत सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. पहिल्या षटकात 12 तर या षटकात तब्बल 13 आणि 2 षटकांचा खेळ इकडे पूर्ण झालाय. 2 ओव्हर 25 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. समोरच्या दिशेने चेंडू टाकला होता आमंत्रण दिलं आणि याच गोष्टीची आपण चर्चा करतोय की ज्या रीत्या इरफान मैदानाच्या आतमध्ये खेळतात आहे ना बॉटम हँड फार स्ट्रॉंग आहे आणि बॅटचा फेस ओपन करून समोरच्या दिशेने चेंडूला याही वेळेस ड्राईव्ह करून दिलं होतं. तंजीलकडे तिकडे मात्र कोणतीच संधी नव्हती आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. 25 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात. 25 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. रनसंख्या मात्र सध्याच्या घडीला 25 वर 4 कॅमेऱ्यांची जर बघितले तर संपूर्ण ही स्पर्धा कव्हर केली जाते लाईव्ह विजनच्या माध्यमातून आणि जळगावच्या क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून जो की आपण बघतोय लाईव्ह विजनच्या माध्यमातून केला जातोय. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. चूक झालं पाहिजे कारण की सातूक झालं पाहिजे कारण की सातत्याने जर बघितलं तर जळगाव ग्रामीण भागातनं खेळाडू आणतात. जळगाव ग्रामीण भागातील खेळाडूंना एक व्यासपीठ तिथे मात्र निर्माण करून देतात. स्विंग करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर बाहेरच्या दिशेने तिथे चेंडू वळलाय. अपील मात्र तिकडे केली जाते. तत्पूर्वी जर बघितलं तर फेटाळले पंचांनी अपीलला. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आणि धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. फुलल यांचा बॉल जमिनीला समांतर फटका. इकडे मात्र 1 धाव मिळतीये. रनसंख्या मात्र स्कोर कार्डवर लागेल.
29 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. पायावर टाकण्याचा प्रयत्न आणि यावेळेस काय, यू मिस, आय विल डेफिनेटली गोइंग टू बी हिट. नन्ना मुन्ना जादूगर इकडे मात्र आपली जादू दाखवून जातोय. ताबिशला इकडे मात्र विकेट मिळते आणि फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. 29 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. फलंदाज बाद. जबरदस्त कामगिरी, जादूगराची जादू मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता, सरळ मात्र चेंडू यष्ट्यांचा वेध घेऊन गेला आणि मिडल स्टिक ला जाऊन मात्र तिकडे हिट झाला. इरफान यांची मात्र मोठी विकेट आली, कारण की स्टार्ट मिळाला होता इरफानला. कारण की ज्या रीती आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये इरफानच्या बॅटमध्ये काही फटके येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि 29च्या स्कोरवर मात्र पहिला धक्का लागलाय. 29च्या स्कोरवर मात्र पहिला धक्का लागलाय. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता, सरळ मात्र स्टंप टू स्टंप गोलंदाजी आणि ऑलमोस्ट जर बघितलं तर 4-5व्या स्टंपवर जाऊन तिथे खेळण्याचा प्रयत्न होता आणि मधली यष्टी मात्र तिकडे घेऊन गेलेत. चांगली गोलंदाजी, विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे. ताबिश यांना मात्र इकडे विकेट मिळाली आहे. 29च्या स्कोरवर पहिला धक्का. प्रत्येक जण इकडे मात्र स्वतःला सिद्ध करण्यासाठी दाखल झालाय. बघा, पहिल्या 2 षटकांमध्ये नक्कीच काझी स्टार संघाने थोडीशी वरचढ निर्माण केली, बट तदनंतरच्या षटकात इकडे मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाली आहे शिवशक्ती फैजपूर. कारण की आतापर्यंत फक्त 4 धावा या षटकात ताबिशने खर्च केलाय आणि 1 विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये मिळवून दिली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच गेल्या काही काळात जर बघितलं तर फार चर्चा याही खेळाडूची राहिली आहे, जामनेरचा सिक्सर किंग फैजान शेख. आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. बिग हिट करण्याचा इकडे मात्र प्रयत्न होता, फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये फसलाय आणि मोईन यांच्या माध्यमातून टिपला गेलाय जेल. आणि 29च्या स्कोरवर आपण बघू शकतो दुसरा धक्का लागोपाठ इकडे मात्र दुसरी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते आणि बॅक टू बॅक इकडे मात्र ताबिश स्ट्राईक करतात आहे. नवा संघर्ष, नवा विजय, प्रत्येक पाऊलात काही ना काहीतरी नाविन्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये ताबिश दाखल झाले आणि तिकडे मात्र विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बाद आहे, विकेटचं झाले पतन. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हरच्या अखेरीस 29 धावा, 2 गडी बाजू मात्र स्कोर काढवा लागलाय. यस, चौथं षटक इकडे मात्र सुरू होत आहे आणि 4थ्या षटकात इकडे मात्र 4था नवीन गोलंदाज वापरण्याचा प्रयत्न. तर प्रत्येक गोलंदाजावर इकडे मात्र यूज केलं जात आहे शिवशक्ती फैजपूर करणं. कारण की सुरुवातीला आपण बघितलं की ज्या रीत्या गोलंदाजी झाली की सुरुवातीचं षटक ज्या रीती आपण बघितलं की सुरुवातीच्या षटकामध्ये पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या. तंझीलने ते षटक मात्र हाताळलं होतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर तदनंतरच्या षटकामध्ये पुढच्या षटकात आपण बघितलं 13 धावा तिकडे मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि मागचं षटक जे मात्र खासं कारगर राहिलं होतं, ज्यामध्ये जर बघितलं तर 2 विकेटही तिकडे मात्र ताबिशने मिळवल्या आणि सातत्याने जर बघितलं तर डॉट बॉलवर भर दिला. आणि आता मात्र 4थ्या षटकात 4था नवीन गोलंदाज साजिद तडवी यांना मात्र आता इकडे आमंत्रित केले गेले आहे. तंझील खान, धीरज कोलते, ताबिश आणि साजिद तडवी असे मात्र आतापर्यंत गोलंदाज वापरले गेलेत. की साजिद गोलंदाजी मार्गवर आत्ताच आलेत. बंगला लायक राहील यांच्या विरोधात कशा रीत्या आता मात्र खेळतीये टीम काझी स्टार्स. कारण की डाव इकडे मात्र थोडासा ढासाळलाय. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुझफ्फर नॉन स्ट्रायकर एंडला, गोलंदाजी एंडवर गोलंदाज तयार. फुलाल्यांचा बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि इकडे काय, क्या छूटा हलवा, अब क्या होगा मैदान के अंदर शेख आरिफ का जलवा. संधी मिळाली आहे, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि मी तर म्हणेल मिळाली. रिप्ले मध्ये नक्कीच एक वेळेस नजर टाकूया एक्झॅक्टली घडलं काय.
या आधीची विकेट नक्कीच जे आपण बघू शकतो सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन. पण तदनंतर जर बघितलं तर पुढच्या चेंडूवर भिरकावण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र प्रयत्न फसताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. 30च्या स्कोरवरती मात्र मैदानाच्या यावेळेस क्रीजच्या खोलीचा वापर केला. पण ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये मुझफ्फरने फटका खेळल्यानं एक गोष्ट तिकडे मात्र सांगितली की अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. त्यांना माहिती आहे 2 विकेट पडल्या, दबाव थोडासा निर्माण झालाय, पण त्या संधीचा फायदा नाही उचलू दिला गोलंदाजाला. षटकार मारून दबाव मात्र समोरच्या दिशेने शिफ्ट केलाय. याही वेळेस फुलरल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तंजील आहेत बट तंजील करतात आहे फक्त प्रयत्न, आणि इकडे मात्र रन संख्या देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते. फुलरल्यांचा बॉल होता, डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, आणि अजून एक वेळेस चेंडू मात्र सीमारेषा गाठतोय. लॉंग ऑफ क्षेत्रात मिसफिल्डचा चौकार इकडे येतोय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतात आहे कमी, आणि इकडे माहितीये 4 धावेंची फलंदाजाला हमी. रन संख्या वाढेल. 40 धावा या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर 44-2. चांगली बॅटिंग. मुझफ्फरने मात्र इकडे आक्रमण मोर्चा खोललाय. याही वेळेस दिशा से भटके तो पडेंगे फटके, और मुझफ्फर के फटके बोले तो सबसे हटके. अजून एक चेंडू मात्र हवाई सफर करवत सरळ सीमारेषा पार, आणि त्याचबरोबरीने नो बॉल इकडे देखील पंचांच्या माध्यमातून कळवला गेलाय. नो बॉल प्लस षटकार, आणि तब्बल 7 धावा इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. मुझफ्फर यांच्या बॅटमधनं हवाई मेल, आणि बघा तो जो यस संधी मिळाली आरिफला, बट स्ट्राईक मिळाली मुझफ्फरला, आणि 4 बॉलमध्ये 16 धावा बनवल्यात. बट मी म्हणेल 4 बॉलमध्ये 12 वाजवायचे काम इकडे मात्र आतापर्यंत केले गेलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग. आमचे साथी समालोचक मित्र, काँगो सुपरस्टार, आफ्रिका सुपरस्टार पॅडी दादा यांचं देखील मात्र कौतुक राहील, कारण की क्रिकेटर्स ज्या सीझनमध्ये घरी बसून आराम करतात ऑफ सीझन, त्या सीझनमध्ये मात्र हे विदेश गाजवून आलेत. तर यांचं देखील विशेष कौतुक राहील. जळगाव क्रिकेटचा अभिमान आमचे मित्र पद्माकर दादा पाटील. रन संख्या मात्र वाढतीये. 1 धावेच्या मदतीने 48 धावा स्कोर कार्डवर. त्या 2 विकेटचा दबाव या षटकात झळकलाच नाही, कारण की आपण बघू शकतो मागच्या षटकाच्या 2 बॉलवर विकेट आल्या होत्या, आणि या षटकात तब्बल 19 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तर तो दबाव बनू दिला नाही, आणि यावरनं कळतंय की या मैदानावरती धावा मात्र फार मोठ्या प्रमाणावर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, कारण की फलंदाज जर बघितलं तर पुरेपूर सेट आहे. खेळपट्टी जर बघितलं तर उपयुक्त आहे बॅटर्ससाठी. बट गोलंदाजांना इथे चांगला टप्पा व्हॅरी करावा लागेल. असं नाहीये की फक्त फलंदाजांनाच इकडे मदत आहे. तुम्ही जर चांगला टप्पा व्हॅरी केला तर गोलंदाजांना देखील या खेळपट्टीत यश पाहायला मिळणार आहे. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालंय. तब्बल 4 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय, आणि 4 ओव्हरच्या अखेरीस रन संख्या मात्र पाहायला मिळते आपल्याला 49 रन, 2 गडी बाद. 4 ओव्हर 49, 2 गडी बाद असताना 49 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. नक्कीच पॅडी दादा देखील आमच्यासोबत जोडलेले आहेत. या षटकात तब्बल आपण बघितलं 20 धावा आल्या, बट मागच्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवर विकेट येताना पाहायला मिळाल्या. पण नक्कीच म्हणावं लागेल पॅडी दादा, मुझफ्फरने या षटकात तो दबाव काही झळकू दिला नाही, तर नक्कीच कौतुक करावं लागेल या फलंदाजीचा देखील. 49 धावा झालेले आहेत. 5वं षटक आता प्रगतीपथावर असेल, आणि आता गोलंदाजी मार्कवर असतील धीरज कोलते, अनुभवी. ओ यावेळेस इनसाइड एज, पंचांचं बोट आकाशाकडे गेलेलं आहे. याचा अर्थ असेल की फलंदाजाला परतावं लागेल तंबूकडे. शेख आरिफ यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे धीरज कोलते यांनी पहिल्या चेंडूवर, आणि कुठेतरी शिवशक्ती फैजपूर या संघाला एका ब्रेक थ्रूची आवश्यकता होती, आणि तो ब्रेक थ्रू आलेला आहे, मिळालेला आहे. मुझफ्फर ज्यांना मॅक्सवेल या नावाने ओळखलं जातं, आणि आता मैदानात दाखल झालेले आहेत युवा आतिक शेख. आणि बघा मागचे काही महिने
अतिकची बॅट पाहिजे तशी तळपलेली नाहीये. युवा आहे, चांगला खेळाडू आहे, परंतु आपल्या प्रतिभेला तो न्याय देऊ शकलेला नाहीये. धीरज कोलते अनुभवी. फुलरचा चेंडू, वाईट यॉर्कर, जबरदस्त चेंडू. भरतसिंग राजपूत या चेंडूला गॅदर करतोय. बघा, शिवशक्ती फैजपूर या संघाने या डावात बऱ्याचशा चुका केलेल्या आहे. आउटसाइड द लाईन ऑफ स्टंप टिचून मारा करतोय. शिवशक्ती फैजपूरचा संघ कुठेतरी या षटकात कमबॅक करताना दिसतोय, वापसी करताना दिसतोय. धीरज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुलरलेनचा चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचा मारा. 5 चेंडू या षटकात टाकलेले, 2 विकेट मिळवलेले आहेत. धाव मात्र एक सुद्धा आलेली नाही. तर या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक आपल्याला बघायला मिळतंय का ते बघूया. षटकातला शेवटचा चेंडू. ओ हो 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 हो, यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर पंचांचे दोन्ही हात समांतर. याचा अर्थ असेल की एक धाव अवांतर धाव मिळालेली आहे. अजूनही गोलंदाजीचं विश्लेषण चांगलं आहे. पुन्हा एकदा षटकातला शेवटचा चेंडू. धीरज कोलतेचा मुजाहिद समोर. यावेळेस खराब चेंडू, स्लोअर 1 चेंडू, आणि या चेंडूला ओळखलेलं आहे. थोडासा पुढे घुसून फाईन लेगच्या दिशेने षटकार आलेला आहे. मुजाहिद आपलं खातं उघडतोय आणि या षटकाराने अब तक 56, 4 गडी बाद, 5 षटकांची समाप्ती. आणि आता पंचांचा इशारा येईल बॅटिंग पॉवर प्ले. तर बॅटिंग पॉवर प्ले मध्ये केवळ 3 खेळाडू आता आपल्याला सर्कलच्या बाहेर दिसतील. आणि यानंतरचं समालोचन असेल छत्रपती संभाजीनगरचा बुलंद आवाज स्टार समालोचक सौरभ सिंग राजपूत. धन्यवाद पॅडीदा. चला, मॅचच्या दिशेने मात्र आपण वळूयात. 5 षटकांचा इकडे खेळ पूर्ण झालाय. 5 षटकांच्या अखेरीस 56 धावा ज्या मात्र आपल्याला स्कोर कार्डवर लागलेल्या पाहायला मिळतात आहे. आणि गोलंदाजी मार्कवर इकडे मात्र बदल केला जातोय. आतापर्यंत जर बघितलं तर चांगल्यारीत्या गोलंदाजांचा वापर इकडे केला गेला आहे आणि ऑल इन ऑल चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. फलंदाजांनी देखील धावा बनवल्या आहेत. गोलंदाजी करत असताना गोलंदाजांनी विकेट मिळवल्या आहेत. आणि दोन्ही संघ मात्र इकडे प्रयत्न करतात आहे वरचढ निर्माण करण्याचा. तंजील खान यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर इकडे आमंत्रित केलं जाते. मुलाला नाही, नक्कीच बॅटची कड घेतली आणि सरळ मात्र चेंडू किपरच्या हातात. आणि पंच मयूर सोनवणे यांचा इशारा मात्र तिकडे येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. OU 57च्या स्कोरवर हा 5वा धक्का जो मात्र लागलाय. 57 for 5. रन संख्या 57 वर 5 आहे सध्याच्या घडीला. 57 for 5. ओहो, यावेळेस मात्र पायाचा वेध. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 3 बॉलमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 बॉलमध्ये अद्यापही जर बघितलं तर मोठा फटका कन्सिड केलेला नाहीये. 1 विकेट मात्र इकडे मिळवली आहे. आतापर्यंत नावावर राहिले तंजीलचे हे षटक. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. फटका हवेत. फिल्डर मात्र तिकडे चेंडूच्या खाली. मी आधीच बोललो, तंजील खान यांच्या नावाची मात्र सध्याच्या घडीला चर्चा आहे. सातत्याने जर बघितलं तर हेवी बॉलचं क्रिकेट गाजवत असताना लाईट वेट बॉलमध्ये देखील मात्र खाशी जबरदस्त कामगिरी केली आहे. आणि आता जर बघितलं तर प्रीमियर लीगच्या स्पर्धांमध्ये देखील ॲज अ आयकॉन म्हणून देखील पाहायला मिळतात आहे. फुलरल्यांचा बॉल, जमिनीला समांतर फटका. फिल्डर मात्र मागणं येतील. मोईन चेंडूला अडवतील तोपर्यंत 1 धाव मिळते. सय्यद अहमद जे मात्र सज्जाद अहमद माफ करा जे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कामगिरी. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा. मागच्या षटकात नक्कीच 12 धावा आल्या होत्या तंजीलच्या विरोधात, बट या षटकात 5 बॉलमध्ये फक्त 2 खर्च केले आहेत आणि 2 गडी देखील तंबूच्या आसऱ्याला पाठवलेत. शेवटचा बॉल आहे तंजीलच्या या षटकातील.
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे, इनसाइड आउट. आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. मुझफ्फरचा आक्रमण इकडे मात्र मैदानात. यावेळेस जमिनीला समांतर फटका, गोलंदाजी मार्कवर बदल. ताबिश यांना मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. TNT ची जोडी राहिलेली आहे, तंजील आणि पंजा इकडे मात्र खुल्ला. लेग स्टिकच्या खासा बाहेरचा बॉल होता. काय 22 आहे का? ओके, 22चा चौकार इकडे मात्र येताना पाहायला मिळतोय. पायाचा स्पर्श मात्र तिकडे घेतला होता आणि चेंडू मात्र या चौकाराच्या मदतीने सरळ सीमारेषा गाठताना पाहायला मिळालाय. रन संख्या 71 जात असताना जबरदस्त कामगिरी ताबिशच्या माध्यमातून या मॅच मध्ये होत असताना आतापर्यंत जर बघितलं तर 11 चेंडूंचा स्पेल टाकलाय, धावा खर्च केलाय, फक्त 9 गडी देखील बाद केले, 2 शेवटचा बॉल. हलक्या हाताने यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र येतील, चेंडूला जोपर्यंत अडवतील 1 धाव मिळतीये आणि षटक मात्र एका धावेच्या मदतीने पूर्ण होत आहे. 7 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 7 ओव्हर 72, 7 ओव्हर्स कम्प्लिटेड, 72 फॉर 6. जबरदस्त कामगिरी. ताबिश कम खर्चा फुल चर्चा, 10 धावा खर्च केल्या, 2 गडी देखील बाद केलेत आणि ताबिशने आज सकाळी नक्कीच जी देवाकडे विश मागितली असेल की कमी धावा त्या मात्र नक्कीच आज खर्च होऊ दे देवा, विकेट मात्र येऊ दे, ती विश मात्र इकडे पूर्णपणे पूर्ण केली आहे. 7 ओव्हर 72, 6 गडी बाद, 72 फॉर 6. स्पर्धेसाठी आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पवेलियन स्पॉन्सर करण्यात आलेत, हॉटेल AK चे सर्वा आनंद भाऊ कदम यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतो. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर करण्यात आलेत, हॉटेल जय मल्हार, बापू भाऊ हाटकर आणि त्याचबरोबर प्रवीण दादा गायकवाड यांचं देखील आम्ही धन्यवाद मानू इच्छितो की जे सहकार्य त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी दिले. सुपर 6 स्पॉन्सर नारायण दादा पाटील, एकविरा प्लायवुड्स यांचं देखील मात्र धन्यवाद राहील. रन संख्या 72 वर 6 आहे. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. पुढच्या षटकात आपण बघतोय मुकेश यांना मात्र इकडे पाचारण केले गेले, जे की संघाचे संघ मालक देखील आहेत, मुकेश भाऊ बोरसे, जे मात्र गोलंदाजी मार्कवर आलेत. हो हो हो, यावेळेस काय दिशा भरकटले आणि सरळ मात्र चेंडू सीमारेषा गाठताना पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघूयात एक्झॅक्टली घडलं काय. फुलल यांचा चेंडू लेग स्टिकच्या खासा बाहेरचा बॉल आणि त्याला मात्र फक्त दिशा दिली आणि सरळ मात्र लॉंग लेगच्या क्षेत्रात भिरकावून दिला. मुकेश भाऊ बोरसे यांचं मात्र स्वागत केलंय चौकाराने. याही वेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बट संपर्क एवढा खास झालेला नाहीये. जमिनीला समांतर फटका, फिल्डर मात्र तिकडनं येतील, चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत 1 धाव मिळतीये. 10 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि जळगावमध्ये सातत्याने जर बघितलं ना तुम्ही 10 षटकांचा फॉर्मॅट चर्चेत असतो. मग समाजाचं क्रिकेट असू द्या किंवा प्रीमियर लीगच्या स्पर्धा असू द्या. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इथे देखील संपर्क एवढा खास होत नाहीये. बॅटची केवळ आणि केवळ कड घेऊन चेंडू मात्र तिकडे स्थिर राहतोय. याही स्पर्धेत आपण बघतोय 10-10 षटकांचे सामने, म्हणजे कमीत कमी 4 ते 5 वेळेस तरी मॅच कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं तर कधी फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कनेक्शन, टायमिंग प्रॉपर आणि ताकदीचा वापर, चेंडू सरळ सीमारेषा पार. सज्जाद अहमद यांच्या बॅटमधनं षटकार मात्र इकडे येतोय. ऑलमोस्ट आयता चेंडू मी तर दिला म्हणेल, कारण की ज्या रीती आपण बघितला बॅकफुटवर वेट ट्रान्सफर करत समोरच्या दिशेने लॉफ्ट करून दिला आणि या ढगात लिंबू सरळ सीमारेषा पार, सिक्सर. वाल्मिकराव पाटील साहेब यांच्या फ्लेक्सला मानवंदना देत षटकार आलाय. रन संख्या 83 रन.
यावेळेस मात्र क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 11 आल्या आहेत या षटकात. स्वतः संघ मालक गोलंदाजी मार्कवर आहेत. जमिनीला समांतर फटका. इथे देखील मात्र क्षेत्ररक्षक आहेत महेंद्र आणि या चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव मिळते. षटक पूर्ण होत आहे. 12 रन आले मुकेश भाऊ यांच्या षटकात आणि 8 ओव्हर 84 6 गडी बाद. टीम काझी स्टार्स 8 ओव्हर 84 6 गडी बाद. शेवटच्या 12 बॉलचा खेळ यायचा बाकी आहे. प्रेक्षकांची देखील आता हळूहळू पावलं वळू लागलेली आहेत मैदानाच्या दिशेने, कारण की अनेक आपण जर बघितलं तर सध्याच्या घडीला प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये दिसतात आहे. की क्रिकेटचा खेळच असा आहे, कसा का होईना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेचूनच आणतो. आणि GS ग्राउंड सातत्याने मात्र दर वर्षी जळगावच्या मोठमोठ्या स्पर्धांची ग्वाही देत असतं. आणि आज मात्र त्यातल्या त्यात व्यावसायिक गटाची ऑल इंडिया ओपनची स्पर्धा जी मात्र आपल्या भेटीला आलेली आहे. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. 9व्या षटकाला इकडे मात्र सुरुवात होतीये. सज्जाद तडवी यांना मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर आमंत्रित करण्यात आलंय. यानंतरचा सामना शिव मल्हार CC आणि श्रीराम क्रिकेट क्लब दोन्ही संघांनी तयार राहायचं टॉससाठी. यावेळेस समोरच्या दिशेने हो इकडे मात्र फटका फसलाय. साजिद तडवी इकडे मात्र विकेट घेऊन जातात आहे. फुलरचा बॉल होता. डाऊन दी ग्राउंड भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि 84च्या स्कोरवर हा 7वा धक्का. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता. साजिद यांनी आमंत्रण दिलं होतं बिगिट करण्याचा प्रयत्न, हालाकी फुलटॉस बॉल होता आणि तिला काही कन्वर्ट करू शकले नाही. आणि मला असं वाटतं आज मोहीनसाठी हा दुसरा तिसरा झेल असेल. आणि आज काशी बिझी राहिलेत लॉंग ऑनच्या क्षेत्रात माफ करा मोहीन. आणि इथे देखील मात्र झेल टिपत विकेट मिळवली आहे. 84वर 7 आहे. रनसंख्या एका धावेच्या मदतीने वाढतीये. बघा जेवढेही संघ आज खेळणार आहे, जेवढेही सामने आज होणार आहे, सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे की शेवटच्या क्षणी जरी बॉल हरवला, फुटला किंवा काहीही झालं तर बॉल हा नवीनच मिळणार, या गोष्टीकडे मात्र लक्ष असू द्या. शेवटचा बॉल जरी असला मॅचचा तो तरी देखील नवीनच बॉल मिळणार आहे. बॉल खराब झाला, फुटला किंवा हरवला तर नवीनच बॉल मिळेल, या गोष्टीकडे सर्व संघांनी मात्र लक्ष द्यायचं आहे. रनसंख्या 86 यावेळेस काय तडी दिली आहे रहीम काझी यांच्या बॅटमधनं. हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग, महत्वाचा आणि गरजेचा फटका. 6 षटकार. फुलरचा बॉल आणि काझी यांच्या बॅटमधनं षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. एकविरा प्लायवूड सुपर 6 आणि गरज होती या फटक्याची. काझी नाव म्हटलं की षटकार चौकार टेनिस बॉल मध्ये सर्वांनाच आठवतात, पण सध्या हे रहीम काझी इकडे मात्र चेंडूला हवाई सफर घडवतात आहे. षटकारा पाठोपाठ चौकार, जबरदस्त बॅटिंग आणि याच मोठ्या फटक्यांनी षटक मात्र इकडे पूर्ण होत आहे. साजिद यांचा स्पेल इकडे पूर्ण होईल. महागडा स्पेल राहिला साजिदचा आणि 9 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जी मात्र स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतीये 96च्या स्कोरवर. लॉफ्ट केलं फक्त बॉलला, कुठलीच संधी नव्हती फिल्डरकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि रनसंख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढली आहे. 9 ओव्हर 96, 96 for 7. जबरदस्त बॅटिंग. नाही बघा इकडे पॅन्डी दादा देखील आम्हाला कळवतात की रहीम काझी आणि आम्ही एक वेळेसचे टीममेट्स राहिलेलो आहे.
बट तदनंतर आम्ही समालोचन क्षेत्रात वळलो आणि रहीम मात्र त्या क्षेत्रामध्ये कंटिन्यू आहे. पण पाडे दादा म्हणतात की आजही तयार आहे कधी जर कुठल्या संघात संधी मिळाली तर. बट थोडंसं हाताच्या इंजुरी कारणाने जर बघितलं तर क्रिकेटपासून तेही दूर झालेत. क्रिकेट खेळण्यापासून दूर झालेत, क्रिकेटपासून दूर नाही झाले हे म्हणावं लागेल. कारण की जसं की आपण बोललोच, समालोचनाच्या माध्यमातून 2दा विदेशवारी एका वर्षात यावर्षी त्यांनी केली आहे. यावेळेसही विकेट करण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र डाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. आता प्रयत्न राहील इकडे काझी स्टार्सचा की जेवढ्या येतील तेवढ्या काढा. कारण की शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं 140चा सामना 1 धावेने मात्र तिकडे जिंकला होता शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने. तर या मैदानावर धावा बनणार आहेत. याही मॅचमध्ये आपण बघतोय ऑलमोस्ट 10 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने धावा बनलेल्या आहेत. बट गोलंदाजांना देखील चांगला टप्पा व्हॅरी करावा लागेल. कारण की विकेटवर मदत आहे तशी गोलंदाजांनाही. यावेळेस स्लॅश करण्याचा प्रयत्न फिल्डर मात्र तिकडे चेंडूच्या मागे आणि आय गेस चेंडू अडवला आहे तिकडे आणि तोपर्यंत एकच धाव तिकडे मिळताना पाहायला मिळते. मुझफ्फरचं मी कौतुक करेल. मुझफ्फरने आज किल्ला लढवलाय. 16 बॉलमध्ये 34ची खेळी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली आहे. जबरदस्त. स्लॅश करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलमध्ये एवढा काही खासा संपर्क नाही. आता मात्र मुकेश भाऊ बोरसे संघाचे संघ मालक शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळतात आहे. 4 बॉलमध्ये फक्त 2 खर्च केलेत. याही वेळेस इकडे मात्र विकेट येते. विकेट करण्याचा प्रयत्न होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडूने मात्र घेतली केवळ आणि केवळ जागेवर उसळी आणि मुकेश भाऊ बोरसे यांना मात्र इकडे विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळते. 98च्या स्कोरवर हा 8वा धक्का लागतोय. फुलाल्यांचा बॉल, बॅटची कड आणि कीपरचे सेफ हँड्स. यस, मुकेश भाऊ बोरसे यांनी विकेट मिळवली आहे. मी आधीच बोललो संघ मालक आहे आणि चर्चेत राहणारं नाव आहे खानदेश प्रदेशामध्ये शिवशक्ती फैजपूर. पण आज चर्चा होणार आहे मुकेश भाऊ बोरसे यांच्या गोलंदाजीची. शेवटचा बॉल 98वर 8 स्कोर. चांगली गोलंदाजी केली आहे. या षटकात फक्त 2च खर्च केल्यात आणि 1 बॉल शेवटचा यायचा बाकी. इथे देखील बीट करण्यात समर्थ ठरलेत. बट 1 धाव घेण्याचा तिकडे प्रयत्न आहे आणि 1 धाव मिळून देखील जातीये. तर या एका धावेच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये इकडे पूर्ण होईल. डाव मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल आणि 10 ओव्हरमध्ये 99 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात आणि टार्गेट जे मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट झाले ते म्हणजे 100चं. तर 100 धावा इकडे मात्र विजयासाठी बनवायच्या शिवशक्ती फैजपूरला. एकदा नक्कीच स्कोर कार्डवर आपण नजर टाकूयात कशारित्या इकडे मात्र पहिला डाव जो मात्र पार पडलाय. प्रथमतः टॉस जिंकला, बॉलिंग करायचा निर्णय. सुरुवात मिळाली होती कारण की इरफानच्या बॅटमधनं 12 बॉलमध्ये 24ची खेळी. बट त्याच्यानंतर जर बघितलं तर आरिफ सस्त्यात परतले. फैजान पहिल्याच बॉलवर गेले ज्यांच्याकडनं अपेक्षा होत्या फार मोठ्या प्रमाणावर. त्याचबरोबरने जर बघितलं तर इतर कोणता खेळाडू काही साथ देऊ शकला नाही. मुझफ्फरने मात्र चांगली खेळी केली. म्हणजे 3च खेळाडू असे आहेत पूर्ण डावात की जे डबल फिगर्समध्ये गेलेत. बाकी सर्व खेळाडू सिंगल फिगरच राहिलेत. तर चांगली गोलंदाजी तिकडे मात्र नक्कीच. गोलंदाजी करत असताना तब्बल 5 गोलंदाजांचा वापर केला गेला. प्रत्येकाने 2-2 षटकांचा स्पेल हाताळला आणि अशारित्या गोलंदाजीवर जर बघितलं तर तंजील 2 विकेट, धीरज कोलते 2 ओव्हर 2 विकेट, ताबिश 2 ओव्हर 10 रन ज्यामध्ये 6 डॉट बॉल आणि 2 विकेट. सज्जाद तडवी थोडेसे महागडे राहिले ज्यामध्ये 32 धावा त्यांनी खर्च केल्या आणि मुकेश बोरसे संघमालक यांनी मात्र तिकडे 2 ओव्हरमध्ये 14 धावा खर्च करत 1 गडी मात्र बाद केला. शेवटचं षटक अप्रतिम होतं आणि अशारित्या 99 ओव्हर रोखलंय आणि 100चं मात्र टार्गेट सेट केलंय. तर चला विनंती आहे पुढच्या दोन्ही संघांना आपण मात्र तयार राहायचंय. चला नाणेफेक
यस दोन्ही संघ वैयक्तिक आपला पहिला सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटची रंगारंग दुनिया आज मात्र नक्कीच जळगाव नगरीमध्ये भरली आहे आणि या 51,000 रुपयांचा भव्य दिव्य पुरस्कार ज्यासाठी मात्र 18 संघ येणारे 4 दिवस आपल्याला संघर्ष करताना पाहायला मिळतील. तर चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर शेख आरिफ. तर स्ट्रायकर एंडला सध्याच्या घडीला खानदेश प्रदेशातील चर्चेत असणारं नाव शेख मोईन जे मात्र आपल्याला मोहम्मद मोईन जे मात्र आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात आहे. मॅचला होतीये सुरुवात. 100चा पाठलाग आहे. 60 बॉलमध्ये 100 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. ओहो यावेळेस मात्र जागा बनवली आणि पहिल्याच बॉलवर फॉर्मची झलक दिली आहे. मोहम्मद मोईन यांच्या बॅटमधनं इकडे मात्र चौकार येतोय. मी आधीच बोललो या खेळाडूकडे फॉर्म आहे. नुकतीच जी मालेगावला वीर एकलव्य चषकची आपण स्पर्धा बघितली, जबरदस्त बॅटिंग त्या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवशी केली होती आणि या खेळाडूच्या नावाची देखील सातत्याने या सीझनमध्ये चर्चा राहणार आहे कारण की पोटेन्शियल फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यातल्या त्यात आक्रमक शैली, मोठे फटके खेळण्याची एक क्षमता जी मात्र पुरेपूर मोहीनमध्ये आहे. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक, बॅटचा फेस ओपन करून फटका फसला आणि इकडे मात्र विकेट येते. नक्कीच शेख आरिफ यांनी मात्र इकडे मोठा मासा गारद केलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, आमंत्रण दिलं, बॅटचा फेस ओपन करून फटका खेळला. लॉंग ऑफला तिकडे मात्र खेळाडू ऑलमोस्ट तैनात आणि मोठी विकेट विनला होता फासा आणि त्याच्यात अटकलाय मोहम्मद मोईन नावाचा मोठा मासा. फलंदाज बाद. 4 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. रन संख्या 4 रन 1 गडी बाद. पहिल्या बॉलवर चौकार आला बट पुढच्याच बॉलवर शेख आरिफ यांनी मात्र पलटवार केला आणि त्यांनी देखील सांगितलंय की सहजासहजी आम्ही देखील मात्र सामना सोडणार नाहीयेत. शिवम राठोड जे मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. रन संख्या 4 रन 1 गडी बाद. फुल लाईनचा बॉल, जमिनीला समांतर फटका, फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. विकेटचा दबाव आहे पण त्या दबावाला झुगारून लावावा लागेल. 100 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे कारण की मी आधीच बोललो हा 10 षटकांचा सामना आहे. कमीत कमी 3 ते 4 वेळेस ही मॅच कलाटणी घेणार आहे, कधी बॅटिंग टीम तर कधी बॉलिंग टीम. समोरच्या दिशेने उडवलाय, यावेळेस उडवलाय कॉन्फिडंट फटका आणि शिवम राठोडच्या बॅटमधून हा गगनचुंबी षटकार. शिवम राठोड फुल लाईनचा बॉल टाकला आणि यस चुकीला माफी नाही हे सांगत असताना षटकार मात्र इकडे वसूल केला. हालांकी विकेट पडलेली आहे बट शिवम सांगतात आहे यस सी द बॉल हिट द बॉल. बॅटचा स्विंग बघा आणि त्याच्यानंतर खेळला गेलेला फटका. आसमान तारा दाखवला तिकडे शिवमने आणि रन संख्या मात्र षटकाराच्या मदतीने वाढली आहे. 10 धावा स्कोर कार्डवर आहे. 10 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. दुपारचं सत्र नक्कीच जसा जसा सूर्य वरती जातोय, जसा जसा दिवस तापतोय तसं तसं आपण बघतोय बॅटर्सची बॅट देखील मात्र इकडे तापताना पाहायला मिळते. 4 बॉल झालेत आणि 2 बॉल अजूनही मात्र या षटकातील यायची बाकी आहेत. रन संख्या 10 वर 1. ओहो हो यावेळेस काय कमी गतीने, हालाकी प्रयत्न होता तिकडे शिवमच्या माध्यमातून या चेंडूला भिरकावण्याचा. हालाकी नाराज आहेत कारण की बघा बऱ्याच वेळेस आपण बघतो की संधी असते, चांगला बॅटर तोच, हालाकी लेग स्टिकच्या बाहेर चेंडू का जायना बट जर संधी आहे ना षटकार मारण्याची तर बॅटर प्रयत्न करतोच की 1 पेक्षा 6 भले. तर तोच प्रयत्न शिवमचा होता इथे बट संपर्क तेवढा काही खास होऊ शकला नाही. धावस्वरूपी तिकडे मात्र 1 धाव मिळाली आहे. आता लॉंग ऑनला इकडे मात्र प्रोटेक्शन वाढवलंय शिवम राठोडसाठी. ओहो हो 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 यावेळेस बॅटची कड लागली होती बट आय गेस चेंडू काही तिथपर्यंत कॅरी झाला नाही, कीपर पर्यंत काही कॅरी झाला नाही कारण की हलकीशी बॅटची तिथे मात्र कड लागली
आणि चेंडू मात्र जाऊन विसावला कीपरच्या हातात. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. इव्हेंटफुल षटक आहे, इव्हेंटफुल षटक, कारण की चौकार आला, विकेट आली, षटकार आला, वाईड आला, म्हणजे खूप काही, सिंगल डबल सोडून बाकी सगळं काही पाहायला मिळालं या ओव्हरमध्ये. रन संख्या 11 वर 1. शेवटचा बॉल यायचा बाकी. रिव्हर्स मिस टाइम झालाय फटका आणि फिल्डर कडनं तिकडे मात्र चुकी होतीये. शिवम राठोड यांना मात्र इकडे जीवनदान मिळतंय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, तत्पूर्वी जर बघितलं तर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क तेवढा काही खास होऊ शकला नाही आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये तिकडे मात्र काही कम्युनिकेशन कॉलिंगचा अभाव पाहायला मिळालाच नाही आणि एक धाव मिळाली. षटक मात्र इकडे पूर्ण झालंय. 12 रन, 1 ओव्हर 12, 1 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत 54. धावा बनवायच्यात 88. 54 बॉल 88 ची गरज. आणि बघा आयोजन समितीकडनं सूचना आहे सर्व खेळाडूंना रन संख्या 12 रन 1 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात नवीन गोलंदाज दीपक चौधरी यांना मात्र इकडे आता पाचारण केले जाते. स्ट्रायकर एंडला शिवम राठोड जे मात्र 7 वरती नॉट आउट आहे. एक जीवनदानही त्यांना मिळालंय. आता बघूया जीवनदानाचा कशारीत्या वापर केला जातोय. यावेळेस काय आखू टप्प्याचा बॉल, हवाई सफर, चेंडूवरती मोहर होती. SIX 6 षटकार. संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलंय. मी आधीच बोललो शिवम राठोड ज्यारीत्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात आहे, कारण की एक जीवनदान त्यांना मिळालंय. आता इथून पुढे जेवढेही त्यांच्या बॅटमधनं येतील तेवढ्या मात्र बोनस, खासा आखू टप्प्याचा बॉल टाकला होता बोनस आणि असा चाबूक तिकडे मात्र चालवत असताना षटकार. रन संख्या स्कोर कार्डवर 18 धावा. दीपक चौधरी यांच्या विरोधात हा पहिला 6 पहिल्याच बॉलवरती. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जर बघितलं तर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या महालक्ष्मी मोबाईलचे सर्वा वाल्मिक भाऊ पाटील यांचं मात्र इकडे आगमन आणि त्यांचं देखील श्री क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. रन संख्या मात्र इकडे स्थिर आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. रन संख्या 18 वर 1. ओहो हो, याही वेळेस जबरदस्त बॅटिंग रडारवर घेतलंय. टार्गेट करून मात्र इकडे बॅटिंग करत असताना दीपक चौधरी यांच्या विरोधात शिवम राठोड. क्वालिटी पॉवर हिटिंग. 2 षटकार आतापर्यंत या षटकात आपल्याला पाहायला मिळालेत आणि ज्या रीत्या शिवमची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, अक्षरशः तळपलेत शिवम. फरक नाही पडत लॉजिकचा, कारण की शिवम सांगतात आहे खेळ आहे आपला मॅजिकचा. अजून एक चेंडू सीमारेषा पार. रन संख्या 24. 24 for 1. ओ यावेळेस काय आला की धावस्वरूपी जर बघितलं तर नक्कीच यस तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली जाते वेस्ट साइडच्या रिगार्ड मध्ये. अंपायर रेफरल आहे. यस अंपायर रेफरल तिकडे मात्र वापरला गेला आणि तिसऱ्या पंचांची मात्र इकडे मदत घेतली गेली आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये योगेशजी भाकरे शहानिशा करून जो काही निर्णय राहील तो मात्र देतील. पण तत्पूर्वी जर बघितला तर या स्पर्धेसाठीच्या मान्यवरांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. स्माइली नीजचे सर्वा डॉक्टर मनीषजी चौधरी सर, त्याचबरोबर या स्पर्धेचे को स्पॉन्सर खोंडेदादा यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतो. त्याचबरोबर ट्रॉफी स्पॉन्सर्स बेकर्स पॉइंट यांचा देखील धन्यवाद राहील. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर महालक्ष्मी मोबाईल्स, आपल्या माणसाची दुकान वाल्मिक दादा पाटील. त्याचबरोबर पवेलियन स्पॉन्सर हॉटेल AK, आनंददादा कदम. बॉल स्पॉन्सर
हॉटेल जय मल्हार, बापूदादा हाटकर आणि त्याचबरोबर प्रवीणदादा गायकवाड यांचं देखील धन्यवाद. षटकाराचे प्रायोजक सुपर सिक्स स्पॉन्सर नारायण भाऊ पाटील, एकविरा प्लायवुड्स या सर्व मान्यवरांचं मात्र धन्यवाद राहणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून जो की निर्णय आलाय आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर असं मैदान, जीएस ग्राउंडची स्पर्धा म्हटलं ना की प्रेक्षकांचा उदंड प्रतिष्ठाद म्हणून संपूर्ण जळगावमध्ये मात्र एक वेगळी ओळख आहे या मैदानाची. खूप सारे सुपरस्टार्स मात्र या मैदानाने दिले. यावेळेस जमिनीला समांतर फटका आहे. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवलं जाते डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 24 धावा मात्र स्कोर कार्डवर आता क्रिकेटपर्यंत देखील जाऊन पोहोचली आहे. कारण की जसं की मी आधीच उल्लेख केला, संपूर्ण भारत देशात कोणत्या एका शहरात एवढ्या स्पर्धा नसतील हो जेवढ्या जळगावमध्ये होतात. 40 त्याही नाईटच्या स्पर्धा. ही देखील काही छोटी मोठी गोष्ट नाहीये, बट त्यासाठी कौतुक झालं पाहिजे त्या प्रत्येक आयोजकाचं जो मात्र आपापल्या स्पर्धेसाठी मेहनत घेतो आणि प्रयत्न असतो त्यांचा काहीतरी वेगळं करावं, काहीतरी नवीन मात्र प्रेक्षकांसाठी पुढे आणावं, काहीतरी नवीन मात्र खेळाडूंसाठी पुढे आणावं. आणि दिवसेंदिवस जसे जसे दिवस पुढे जात आहे जळगावचं क्रिकेट देखील मात्र झपाट्याने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रनसंख्या 24 वर 1. रनसंख्या 24 वर 1. 24 for 1. सुवर्ण नगरीत आज मात्र रंगलाय क्रिकेटचा रंगारंग सोहळा. धक्का, फलंदाज बाद आहे. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता ज्या रीत्या उलट्या फॉलो थ्रू मध्ये तिकडे पळत होते खेळाडू. बट यास जबरदस्त जेल टिपलाय. मुझफ्फर आय गेस तिकडे आहेत ज्यांनी बॅटिंग आज धमाकेदार केली आणि आता गोलंदाजीतही क्षेत्ररक्षणातही आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्यूट करत असताना फैजान शेख जामनेरचा सितारा गोलंदाजी मार्कवर आला आणि विकेटही मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेलाय. फैजान शेख जामनेरचा उभरता सितारा, जामनेरचा एक स्टार ऑलराऊंडर आज बॅटिंग मध्ये काही कमाल करू शकला नाही. बट स्पर्धा श्री क्रिकेट क्लबचा मान, बट बघण्यालायक राहील. सुवर्ण नगरीचा हा मान, श्री चषकाचा हा मान कोणत्या संघाच्या डोक्यावर सजतोय ते हे तर येणारे 4 दिवसच सांगून जातील. रनसंख्या 25 वर 2. 25 for 2. हो हो हो, यावेळेस काय लॉफ्ट केलाय आणि सरळ हवाई मेल, हवाई सफर फैजान शेखच्या विरोधात. मोठा गारगुंडा आणि चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना सध्याच्या घाटला पाहायला मिळते. चहा सोबत मस्का खारी आणि मैदानाच्या आतमध्ये शिवम राठोडच्या बॅटिंगची बातच न्यारी. सिक्सर. याही वेळेस ऑफ करण्याचा प्रयत्न. आता मात्र उंची. हो हो हो, इकडे काय तेरे हर वार का पलटवार हूं मैं और यूं ही नहीं जामनेर से आया हुआ तेज तर्रार हूं मैं. फैजान शेखला इकडे मात्र विकेट मिळतीये. षटकार आला बट त्याच्यानंतर फैजान इकडे मात्र शिवमला बाद करण्यामध्ये यशस्वी राहतात आहे. स्टिकरला लागला बॉल, स्टिकरला लागला आणि तशीच मात्र उसळी घेतली आणि झेल मात्र तिकडे होताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली कामगिरी, गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल फैजानचं, कारण की 2 विकेट आतापर्यंत या षटकात घेताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि फैजान देखील म्हणताय जरूरत नहीं है खुद को साबित करने की, जो जानते हैं वो यकीनन मानते भी है. यावर्षीची जामनेर प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती फैजानने. मॅन ऑफ द सिरीज देखील मात्र त्या स्पर्धेमध्ये होते आणि एक उभरता सितारा राहिलाय सातत्याने. हे नाव मात्र मग जामनेरची NPL असू द्या, जामनेरची JPL असू द्या, फैजान शेखचं नाव चर्चेत असतं कारण की गोलंदाजी फलंदाजी सातत्याने मात्र आपला प्रभाव सोडतात. मॅच मात्र बरोबरीत आलाय. रनसंख्या 31 वर 3. रनसंख्या 32 रन.
क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल आता मात्र इकडे केला जातोय. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे. हर्षवर्धन मध्ये क्षमता आहे, पण किल्ला लढवावा लागेल त्याला देखील. यावेळेस मात्र आवाक्याच्या बाहेर आहे. आता की इकडे जर बघितलं तर पंच आमच्या दिशेने वळतात आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. रनसंख्या एका धावेच्या मदतीने 33 वरती. शेवटचा एक बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. ओ यावेळेस लॉफ्ट केलाय, बैठक, फटका हवेत आणि इथे देखील अजून एक विकेट. तिसरी विकेट मात्र या षटकात पडतीये. फैजानला मात्र अजून एक मिळतंय यश. जबरदस्त कामगिरी. काझी स्टार संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आता कमबॅक करताना आता आपल्याला पाहायला मिळतोय. काय कामगिरी केली आहे फैजानने या मॅच मध्ये. लाजवाब. 1 ओव्हर 9 रन 3 विकेट. दूध में चावल डालो तो खीर बनती है, दूध में चावल डालो तो खीर बनती है, और जिस टीम के पास फैजान जैसे खिलाड़ी हो उस टीम की तकदीर बनती है. वाह फैजान वाह. जबरदस्त कामगिरी. षटक मात्र इकडे पूर्ण झालंय आणि षटक समाप्तीचा इशारा. यस, 3 षटकांचा खेळ मात्र इकडे पूर्ण झालाय आणि 33 धावा स्कोर कार्डवर 4 गडी बाद. फैजानला मिळतंय यश आणि मैदानाच्या बाद मध्ये बाद होतोय हर्ष. चांगली कामगिरी केली सातत्याने. फैजानने एक टप्पा मात्र तिकडे व्हॅरी करून ठेवला होता आणि यस विशेष कौतुक करावं लागेल. आमचे मयूर भाऊ सोनवणे देखील पंचायत बट तेवढेच चांगले क्रीडा प्रशिक्षक देखील आहेत. तेही मात्र ज्या रीती आपण बघतोय त्यांची गोलंदाजी ऑब्झर्व करत होते, तर नो डाऊट एक चांगला खेळाडू जेव्हा मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतो ना, तर एक क्रिकेट प्रेक्षकांना देखील मात्र मजाच येते गोलंदाजी बघायला. आणि मला असं वाटतंय फैजानची गोलंदाजी बघून सर्वांनाच मजा आली असेल, कारण की 1 ओव्हरमध्ये 9 धावा खर्च करत 3 गडी मात्र त्यांनी बाद केलेले आहेत. लाजवाब. ज्यासाठी गोलंदाजी मार्कवर लावलं गेलं होतं त्यासाठी मात्र इकडे ते काम मात्र त्यांनी करून दिलं. आणि म्हणावं लागेल की जामनेरमध्ये आता एकच चर्चा राहील की भाई फैजान गया है जलगांव को और 3 विकेट लिए वापस श्री चषक में. रन संख्या स्कोर कार्डवर स्थिर. गोलंदाजी मार्कवर बदल. सोनू पाशा आता मात्र गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस जर बघितला तर नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा अवांतरच्या स्वरूपात अंपायर मयूर भाऊ सोनवणे यांचा इशारा येतोय. जळगाव क्रिकेटला एक शिस्त लावण्यामध्ये नक्कीच मयूर सोनवणे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा मात्र फार मोठा हात राहिलाय. मग याही वेळेस जमिनीला समांतर फटका. गॅप आहे तिकडे, हालाकी फिल्डर मात्र पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये. 40 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 59 धावेंची जी मात्र मैदानाच्या आतमध्ये गरज असणार आहे. 40 बॉल 59. कोण कोणावर पडतंय भारी ही तर येणारी वेळच सांगेल. बट सुपरहिट आयोजनाची आज मात्र सुपरहिट सुरुवात आपल्याला जी की होताना पाहायला मिळते. मागच्या षटकामध्ये कमबॅक केलाय काझी स्टार्सने, बट बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये ऋषी यादव, अजून एक जळगाव जिल्ह्यातील हार्ड हिटिंग फलंदाज. 40 वर 4 स्कोर. 40 फॉर 4. ओ हो यावेळेस काय स्टँड अँड डिलिव्हर्ड. हो इकडे प्रयत्न केला गेला, बट पंचांकडे नजरा वळतील की या चेंडूवर एक्झॅक्टली आहे किती धावा. धावा स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव तिकडे घेतली आणि बाउंड्री चेकच्या रिगार्ड मध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे, कारण की लॉफ्ट केला होता. त्यानंतर फैजान तिकडे पोहोचते, बट त्यांचा बॉडी पार्ट तिकडे मात्र बाउंड्री लाईनला टच करून गेला की ते आधी बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला घेऊन गेले. ही प्रत्येक गोष्ट मात्र प्रत्येक अँगलने इकडे पडताळणी केली जाईल आणि जो काही निर्णय राहील तो मात्र इकडे पंचांच्या माध्यमातून दिला जाईल.
शहानिशा इकडे मात्र केली जाते. खासा क्लोज कॉल आहे, कारण की ज्या रीती आपण बघितलं फैजान मात्र तिकडे पोहोचले होते. नक्कीच पंच मात्र इकडे शहानिशा करतात आहे. प्रत्येक अँगलने पडताळणी केली जाते आणि यासाठी मात्र लाईव्ह विजनचं कौतुक झालं पाहिजे. कारण की सातत्याने आपण बघतोय टेनिस क्रिकेटमध्ये यूट्यूब नावाचं माध्यमाला एक वेगळी पारदर्शकता वाढली आहे. टेनिस क्रिकेटचा मात्र 39 बॉलमध्ये 58ची गरज आहे. 39-58 मोठी स्पर्धा. आज मात्र या मोठ्या स्पर्धेचा यावेळेस टप्प्याचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडनं आहेत आणि चेंडूला मात्र जोपर्यंत स्वीपरच्या क्षेत्रात अडवतात आहे तोपर्यंत एक धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळते. कारण की संपूर्ण महाराष्ट्रातनं म्हणा किंवा इतर राज्यातनं म्हणा देखील खेळाडू इकडे दाखल होणार आहेत. व्यावसायिक गटाचा थरार आहे, ओपनची स्पर्धा आहे, तर प्रत्येक जण मात्र इकडे ध्येय घेऊन दाखल झालेला आहे. प्रत्येक संघ मालक मात्र ध्येय घेऊन आलेला आहे की आपल्याला स्पर्धा जिंकायची आहे. सन्मान दिला यावेळेस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना सोनू पाशाच्या षटकात तो एक षटकार जो आपण बघितला धीरज कोलते यांच्या बॅटमधनं. त्याच्यानंतर मात्र सिंगल डबल सिंगलच्याच रूपात मात्र खास डिलिव्हर केलंय. शांत ठेवलेलं आहे प्रामुख्याने. रन संख्या 43वर 4. शेवटचा बॉल यायचा बाकी. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये काही खासा संपर्क नाही आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळते. 10 धावा सोनू पाशाच्या षटकात आल्या. शेवटचे बॉल बाकी आहेत आता. 36 धावा बनवायच्या 57. यस काय आलं? चला 4 ओव्हरच्या अखेरीस रन संख्या 43वर 4. स्पर्धेसाठी आपण बघतोय नक्कीच ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलंय. ओ भिरकावण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये यावेळेस मात्र काही खासा संपर्क नाही. रहीम काझी यांनी महत्वाच्या क्षणी ऐन मौक्याच्या क्षणी येऊन आज मात्र चांगल्या धावा बनवल्यात पहिल्या डावामध्ये. बट इकडे देखील मात्र त्यांना काही ना काही कमाल करावी लागेल. याही वेळेस पायाचा वेध. धावस्वरूपी जर बघितला तर अजून एक डॉट बॉल इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि लागोपाठ 2 डॉट बॉलने षटक मात्र इकडे सुरू झालंय रहीम काझी यांचं. रन संख्या 43वर 4. हो यावेळेस काय उंची मिळाली आहे बट लांबी नाही. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे येतात चेंडूच्या खाली. जबरदस्त कामगिरी इकडे मात्र सुरू आहे. रहीम काझी विथ दी बॅट विथ दी बॉल नक्कीच मात्र आपला प्रभाव मैदानाच्या आतमध्ये सोडतात आहे आणि कौतुक करावं लागेल रहीम काझी यांच्या गोलंदाजीचं. कारण की आतापर्यंत ज्या रीत्या लीड केलंय या टीम मध्ये जर बघितलं तर महत्वाचा वाटा त्यांचा देखील राहिलेला आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, अरे जिंदगी में हर पहलू एक इम्तिहान होता है, डरने वालों को कुछ नहीं मिलता यहाँ जिंदगी में.
लड़ने वालों के कदमों में यकीनन सारा जहां होता है. जबरदस्त कामगिरी केली आहे रहीम काझी यांनी आज. अर्धा संघ ऑलमोस्ट 43च्या स्कोरवरती. शिवशक्ती फैजपूर सारखी टीम इकडे मात्र आपण बघतोय की बॅकफुटवर ढकलली आहे आणि ह्या 43च्या स्कोरवर मात्र हा 5वा धक्का जो मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. 33 बॉलमध्ये 57 ची गरज आहे. 33 बॉल्स 57 टू विन. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवताय तोपर्यंत आपण बघतोय एक धाव मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या एका धावेच्या मदतीने वाढतीये. 44 धावा 5 गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. शेवटचे 2 बॉल मात्र अजूनही यायचे बाकी आहेत या षटकातील. यावेळेस मात्र पायाचा वेध. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. रन संख्या मात्र इथे एका धावेच्या मदतीने वाढेल. तब्बल 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 5 ओव्हर 45. जबरदस्त कामगिरी. रहीम काझी 2 धावा खर्च केल्या, 1 गडी देखील बाद केलाय. शेवटचे बॉल बाकी आहेत. 30 धावा बनवायच्या आहेत. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. रन संख्या मात्र स्कोर कार्डवर 46 धावा 5 गडी बाद असताना 1 धाव इकडे मात्र मिळाली आहे. गोलंदाजी मार्कवर शेख आरिफ यांना मात्र आता इकडे पाचारण करण्यात आलंय. तंजीलवर नजर आहेत. आज मौका आहे, दस्तूर आहे आणि अजून एक वेळेस स्वतःला सिद्ध करण्याची संधी. आणि संधी बघा प्रत्येकाला रोज मिळते, बट तुम्ही त्या संधीला कशारित्या कॅपिटलाइज करताय, त्या संधीचा कशारित्या वापर करताय हे बघणं आहे. कारण की आज तंजील जबरदस्त बॅटिंग. 52 वर 5 गडी बाद. ओ याही वेळेस काय ती टायमिंग आणि भर दिवसा जीएस ग्राउंड वर चमकतोय. याही वेळेस लागोपाठचा तिसरा. तू डाल डाल में मार मार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना टार्गेट केलं आणि टार्गेट देखील पुरेपूर पूर्ण करतात आहे. 3 6 लागोपाठ पायावर टाकण्याचा प्रयत्न होता. ऑलमोस्ट जर बघितलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा सरळ राहिला आणि तंजीलने मात्र डीप स्क्वेअर लेगच्या वरनं चेंडूला भिरकावून दिलाय. या गोष्टीसाठी मी या खेळाडूची चर्चा करत होतो. बॅटिंग आणि बॉलिंगचं मात्र परफेक्ट पॅकेज आहे. तुम्ही नक्कीच गोलंदाजीमध्ये आशा ठेवा, डिलिव्हर करणार. तुम्ही बॅटिंगमध्ये आशा ठेवा, डिलिव्हर करणार. आणि आज मात्र ज्या रीत्या तंजील खेळले 4 बॉलमध्ये वैयक्तिक 19 वर आणि जो रिक्वायर्ड रन रेट 4 बॉल आधी 11 रन प्रति ओव्हर होता वर पोहोचलाय तंजील सिंगल हँडेडली. 25 बॉलमध्ये वैयक्तिक आता 32 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी शिवशक्ती फैजपूरला. बट या मॅच मध्ये तंजीलने वार मात्र आपल्या दिशेने खेचलाय. 68 for 5. यावेळी जर बघितलं तर पायाचा वेध धावस्वरूपी ते मात्र एक स्वागत करतात आहे फैजानचं. आणि इथे देखील अजून एक षटकार स्कोर कार्डवर लागतोय आपल्याला. काय बॅटिंग केली जाते, याला म्हणतात ताकद, नजाकत आणि टायमिंग प्रॉपर. चेंडू देखील सरळ करतोय, हवाई सफर ऑलमोस्ट क्लिअर करणारे षटकार मारतात आहे. असा तसा षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतच नाहीये.
आणि 75च्या स्कोरवर हा 6वा धक्का मात्र शिवशक्ती फैजपूरला लागतोय. फैजानसाठी मात्र ही 4थी विकेट. तर नक्कीच फैजान देखील म्हणतात आहे आम्ही देखील मॅच सोडणार नाहीये, आम्ही देखील शेवटपर्यंत किल्ला लढवणार आहेत. तर दुसरीकडे तंजिलने देखील आपल्या बॅटिंगने प्रत्येकाला इकडे मात्र प्रभावित केलेलं आहे. मॅच काटे बरोबरीने सुरू आहे, काटे की टक्कर. पहिल्याच सामना आपण बघितला ज्यारित्या रोमांचक राहिला. 1 धावेने तिकडे मात्र जिंकली शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. या मॅच मध्ये काय होईल आणि काय नाही ही तर येणारी वेळच सांगणार आहे. याही वेळेस चिप करण्याचा प्रयत्न. अजून एक विकेट. 5 विकेट हॉल मैदानाच्या आतमध्ये जो की पूर्ण केलाय. फैजान जामनेरचा सितारा. मौत मुकम्मल में डरने वाला नहीं हूं, जो जंग हक है मैं लड़ने वाला वही हूं, और जब तक तालियों से भर ना दूं ये स्टेडियम. फैजान म्हणतात आहे कसम खुदा की मैं हारने वाला नहीं हूं. जबरदस्त कामगिरी करत असताना 5 विकेट हॉल इकडे मात्र पूर्ण केलाय. आणि 75च्या स्कोरवर हा 7वा धक्का. यावेळेस मात्र बॅट चालवण्याचा प्रयत्न होता, धावतला तर आय गेस डॉट बॉल इकडे मात्र येतोय. धाव मात्र तिकडे कुठलीच घेतलेली नाहीये. 19 बॉल 25 रन. काय कमबॅक केलाय फैजान शेख, जामनेरचा सितारा. पहिल्या बॉलवर षटकार खाल्ला, त्याच्यानंतर मात्र इकडे 2 विकेट मिळवून दिल्या आणि तदनंतर देखील मात्र 2 डॉट टाकलेले आहेत. जामनेर ते जळगावचा प्रवास का केलाय हे मात्र आज सिद्ध करत असताना. याही वेळेस बॅटची आतली कड, इथे देखील क्षेत्ररक्षक आहेत. जबरदस्त कामगिरी. 2 ओव्हर 15 रन, 5 गडी मात्र बाद केलेत. 5 विकेट हॉल फैजान शेख ने इकडे पूर्ण केलाय. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अरे फैजान अभी तो नापी है मुट्ठी भर जमी, पर अभी पूरा आसमान बाकी है. 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी मात्र 25 धावांची गरज आहे. 18 बॉल्स 25 टू विन. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत निलेश कुमार वर्मा, जेही मात्र चांगल्या प्रकारची बॅटिंग करून घेतात. तर नो डाऊट दोन्ही बॅटर्स क्षमता ठेवतात, बट समोर जर बघितलं तर दीपक चौधरी यांचं आव्हान. ऋषीकडे क्षमता आहे, या खेळाडूकडे ताकद आहे मोठे फटके खेळण्याची. जे एक तुम्हारी तो एक हमारी. मागच्या बॉलवर चौकार आला तर हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळालाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 16 बॉल मध्ये आता मॅच जिंकण्यासाठी मात्र 21 धावांची गरज आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, जिकडच्या तिकडे फटका खेळलाय आणि ऋषी यादव. वाडा कोणाचाही असो, राडा मात्र शिवशक्ती फैजपूरचा असणार हे सांगत असताना षटकार वसूल करतात आहे. आउटसाइड दी ऑफचा बॉल तिकडे मात्र मिळालाय. ऋषी यादवच्या बॅट मधून अजून एक षटकार. गेम चेंजर ऋषी, गेम चेंजर ऋषी नक्कीच म्हणावं लागेल, ज्यारित्या मौक्याच्या क्षणी त्यांच्या माध्यमातून बॅटिंग होतीये. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. 2 षटकार जे खेळले ना, या 2 षटकारांनी मी म्हणेल की शिवशक्ती फैजपूरचं पारडं थोडंसं जड झालंय. आता मॅच जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ आपण बघतोय 8ची गरज आहे. ऋषीने मात्र बॅटिंग केली आहे. 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हो याही वेळेस बॅट चालवली, बट डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र इकडे पूर्ण होईल. 8 षटकांचा खेळ पूर्ण. 8 ओव्हर 92 7 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत 12. मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 8. 12 बॉल 8ची गरज. पुढचे दोन्ही संघ जय मल्हार सीसी आणि श्रीराम क्रिकेट क्लब आपण तयार राहायचंय. जसा हा मॅच संपेल तसा मात्र लगेच पुढचाही सामना सुरू. रनसंख्या 92 ओव्हर 7.
रनसंख्या मात्र इकडे डॉट बॉलच्या मदतीने पुढे जाईल. 11 बॉलमध्ये 8 ची गरज आहे. निलेश जे मात्र स्ट्रायकर यांना गोलंदाजी मार्कवर रहीम. ओ हो 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 हो, यावेळेस रहीमने टोलावलाय आणि मला असं वाटतं या षटकाराने अजून मात्र पकड मजबूत होईल शिवशक्ती फैजपूरची. अडचणी थोड्याशा निर्माण झाल्या होत्या स्कोर कार्डवर, बट निशी आणि ऋषी ची जोडी मात्र इकडे सध्याच्या घडीला भारी पडली आहे. वर्माजी यांच्या बॅटमधनं मात्र इकडे फटका आलाय. रनसंख्या मात्र स्कोर कार्डवर वाढतीये. बघू शकता आपण आपल्याच अंदाजामध्ये अतिशय स्टाईल मध्ये ते म्हणतात ना ढिल्ल्या हाताने मारलेला षटकार होता. आणि केवळ जर बघितला तर 2 धावेंची आता मात्र गरज आहे. ऋषी एक धाव मिळेल, एक धाव मिळतीये. स्कोर्स आर लेवल नाव. सामना बरोबरी सुटलाय. एक वेळेस जर बघितला तर थोडीशी अवघड परिस्थिती होती शिवशक्ती फैजपूर साठी, बट ऋषी यादव यावेळेस मात्र पायाचा वेध आणि तत्पूर्वी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 99 वर 7 स्कोर. 99 फॉर 7. एक धाव इकडे मात्र केवळ पाहिजे. यशस्वीरित्या रन चेस मध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी केली आतापर्यंत शिवशक्ती फैजपूरने आणि याच फटक्यासोबत सामना मात्र इकडे जिंकलाय शिवशक्ती फैजपूर. 3 विकेटने मात्र मॅच आपल्या नावावर करते. अभिनंदन राहील संपूर्ण टीमचं. चला शुभेच्छा असतील आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराच्या दिशेने देखील मात्र आपण वळतोय. शिवशक्ती फैजपूर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. एक चांगला विजय त्यांनी मात्र इकडे नोंदवलाय. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज सौजन्य